काय अधिकार असेल बो संतांचा. म्हणून काय वानू आता न पुरे वाणी. शिवपुराण चालू आहे ना. बर 14 वर्ष एका व्यक्तीने भगवान शिवजीला पाणी घातलं. 14 वर्ष दिवसात 14 घंटे. तांब्या भरून घेतला आणि शिवजीच्या अंगावर टाकला आणि एक बेल टाकला आणि 2-3 अक्षदान एक मधाचा तेंबन चल व्हाय घालला. असं नाही. 14 तास पाणी. 14 तास. गंगेतून घागर भरायची. पहिली अंगावर घ्यायची आणि दुसरी घागर भरून शिवजीच्या पिंडीवर टाकायची. काशी विश्वनाथाच्या पिंडीवर. किती वेळ चाललं माहिती का ना. नाही 14 घंटे दिवसात. आणि 14 तासाच्या नंतर घागर पालथी घालायची, शिवजीला प्रणाम करायचा आणि मग घरी जाऊन जेवायचं. दिवसात 14 घंटे. दिवसात. आपलं तर आपण का पाणी कमी घालवलं का. शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडले आणि वाहिले महादेवाला. तो अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. हो ना. झाड तिनं लावलंय, पाणी तिनं घातलंय आणि ती उठायच्या आधीच झाड वर पिलं महादेवाला वाहिलं. तू मेंढीस. तुला कसं म्हणता येईल सात्विक. हे चोर सोसायटीचे अध्यक्ष झाले नाही. असं चोरून वाहत असते तू. हे आपले नाटक सगळे. शेजारनी तुळस लावली मंजुळा झपकाही ना आणला. हो. आणि तिनं उठून पाहिलं तिल भागवताला आणि पांडुरंगाला मंजुळच वाहन नाही. सुनाल म्हणली बाई आपल्या मंजुळाला मंजुळा कशा येईनत. आता जी नेत होती का ती सुनाची नातेवाईक लागत होती. त्याच्यामुळं सुनानं इस्तू टाकला नाही. अशी सुन बी हुशार होती. झाकीलं तिचं. हे आपल्या पूजा येतात. आणि महादेवाला पाणी घालायचं आपल्या लोकांना आता कळालंय. आपलं काय झालं माहितीये का. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. गाथे वाचितच नाहीत ना. हे असेच वाचित आहेत. बेल वाया गेले का बाय बाय तिकडेच घसरून मेले. वाहून नाही जाशीस का. आता कळत. आता बुवा 700 वर्षापूर्वी गाथ्यातलेलं. एक पसा पाणी एक बिलवदळ. एक पसा पाणी एक बिलवदळ. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. आणि कोण वाचित. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू. झाला पंढरी संताचा मेळ. वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली. गाथा दिसत ना. आणि कुठून कळण आहे. कुठून कळण. दटू नका बाबा. दटू नका. त्या बा सांगून जर लेकरू ऐकत नसल तर लेकराचा दोषच नाही. त्याच्या मायबापाचा दोष असतो. माय बापे वेळा न साधी. दोष तो त्याचा नवे वाया चाळा. दोष तो त्याचा नवे वाया चाळा. माय बापे वेळा न साधी. उगच लेकराला नावच ठेवायचं नाही. हे भंगिऱ्या नालायक होता. विठाला विठाला. 14 तास पाणी इथपर्यंत आलतो ना. 14 घंटे पाणी. काय सेवा असेल दादा. भगवान शिवशंकर बोलायचे. नाव लक्षात नाही. बर बापू. देव बोलायचा. देव. मी परमार्थात एकच पाप केलं. पाकिट घेतो गळ्यात शपथ. दुसरं पापच नाही. दुसरं करायची येळ नाही आणली देवाने. आणि ते बी बाहुल्यावर चढल्यामुळं केलं. नाही तर बाहुल्यावर चढत नसतो तर काय करायचं. मागणं पुढं फुफुटा उड. हो. जैन माग ठुले त्याची माती करताना भांडणं लागले. हो.
याला फुकायच्या आधी इथं बसायचं कोण आगाव धंदानं. त्याच्यामुळे सगळे भानगडे सासून या धन लावी पोराची हो, हे मोठं अवघड गड आहे. हे झालं आपल्यात हो. आपले तरी भांडते हिशोबान घेते ज्याला कोणीच नाही त्याचं कसं हिसाब लागन. बाकी नाही काय पाप केलं तरी पण देव स्वप्नात नाही. साक्षात्कार एक वाटतोय, स्वप्नात नाही आला नाही दिसला अडचण काही येऊ देत नाही त्याची कृपा आहे. मी कीर्तनात म्हणत असतो मग हाऊत भरलेला आहे आणि पुन्हा रिकामा होत नाही असा बारीक पाईप आहे पैशानं हाऊत भरलाय. मला एक जण म्हणलं प्रेमाच होतं माया म्हणलं महाराज तुमचा हाऊत भरलाय म्हणजे पैसे आहेत किती. म्हणलं हराम खोरा तू ह्या पाया पडायची गरज नाही इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय 10 कोटी थोडेच असते. आपल्या संसाराला लागतील असा हाऊत भरलाय आणि तू या पाया पडायची गरज नाही, तू या चपला उचलायची गरज नाही, तुला तेल मीठ लावायची गरज नाही इतके आहेत. नाही ते म्हणलं हाऊत भरला म्हणलं मला वाटलं किती कच येतं ते तुला तसं वाटन. तुला काय वाटायचं तर वाटू दे ना कसं बी वाटू दे तुला. मला वाटू नकोस फक्त विठाला विठाला देव बोलायचे हो. भगवान शिवजी बोलायचे. भगवान शिवजी म्हणजे सामान्य ज्या शिवजीनं डोळा उघाड्याशिवाय पाऊस पडत नाही, त्यानं डोळे झटकिल्याशिवाय गारगुंडा पडत नाहीत आणि त्यानं डोळा बंद केल्याशिवाय पाऊस थांबत नाही. निसर्गाचं सृष्टीचक्र ज्यांच्या डोळ्यात ते भगवान देवादी देव शिवजी आहेत, सामान्य नाहीत. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने इकडं तिकडं नाही बसिलं, इथं बसिलंय. तुम्ही महापूजा करा ना, पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शिवशंकराची पिंड आहे, शिवलिंग देवाच्या डोक्यावर. एवढा मोठा अधिकार आहे शिवजींचा. आणि ती शिवजी त्या व्यक्तीला बोलत होते. कालांतरानं रोज 14 घंटे पाणी घालणाऱ्या व्यक्तीला कुष्ठ झाला. कुष्ठ डॉक्टर साहेब तो कुष्ठ इतका झाला तो वाढत 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 त्याच्या शरीराला भेगा पडल्या. अंतर त्वचांवरची त्वचा फाटल्या गेली आणि त्वचा फाटल्याच्या नंतर कुर्मी होत असती, कीटक होत असतात, जंतू होत असतात, दुर्गंधी होत असते. इतकी दुर्गंधी सुटली प्रसाद. तर ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकर बोलायचे त्या व्यक्तीला घरातले माणसं लांबून भाकरी द्यायचे. काय परिस्थिती असेल हो. काय वानवाता न पुरेवाणी सांगतोय, काय वानवाता न पुरेवाणी, काय अधिकारी संतांचा. भगवान शिवशंकराच्या विश्वनाथाच्या मंदिरात ही व्यक्ती गेली की पुजारी बाहेर जात होता. यायच्या अंगाचा वास पुजाऱ्याला येत होता. इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी. आणि ज्याच्या अंगाची दुर्गंधी यायली का त्याला भगवान शिवशंकर आलिंगन देत होते. काय काय पावन व्यक्ती असेल, किती पुण्यवान असेल, किती निष्ठा असेल त्या व्यक्तीची. एके दिवशी अंगाला भेगा पडल्याच्या नंतर थंड पाणी सहन होत नाही डॉक्टर साहेब, असा दाह व्हायचा. पहिली घागर अंगावर घेतली, थंडीचे दिवस होते, शरीर असं लुकलुकलं आणि महाद्वारात आल्याच्या नंतर पडणार तेवढ्या अवकाशात दाही भुजानं शिवजीने उचलून घेतलं. हे पडत होताच रे, त्याचं नाव होतं जयदेव. जयदेव नाव आहे, जयदेव. पुराण पहा लक्षात येईल तुमच्या. जयदेव नाव आहे, जयदेव. हे बाळा जयदेवा, किती बेजार होतोस रे, किती दिवस झाले माझी साधना करतोस, आता पुरे रे पुरे, मला तुझा त्रास बघा वाटत नाही. इतकं प्रेम राजे विश्वनाथाने भगवान शिवशंकरांनी जयदेवावर केलं. पांडुरंग जयदेव एके दिवशी देवाला म्हणले, देवा इतकं माझ्यावर प्रेम करतोस रे, वारा वारा, मला घरातली लोक लांबून भाकरी देतात रे, बेस बेस कमी गोड करायचं, मला घरातली लोक लांबून भाकरी टाकतात रे देवा. देवा मला पुजारी सुद्धा लांब पळतो रे माझ्या, मला आलिंगन देता देवा, माझ्या अंगाची घाम तुमच्या अंगाला लागते हो. मग इतकं जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा कुष्ठ दूर का करत नाहीत? तुला काय करता येत नाही देवा, कर ना माझा कुष्ठ दूर. तर भगवान शिवशंकराच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि जयदेवाला सांगितलं, राजा तुझा कुष्ठ दूर करायला काय हरकत नाही रे, पण तुझ्याकडच्या 2 माणसाला विचारलं
तुझं एका जन्मातलं एक असं पाप आहे, त्या पापानं तुला कुष्ठ झालंय आणि तो पाप संपायची ताकद माझ्यात नाही. 2 कोण्या लोकायला विचारलं, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. हा, एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त आहे. विचारलं, जयदेवाने विचारलं, देवा आमचं प्रारब्ध तुम्हाला बदलता येत नाही? नाही नाही नाही, प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात. आणि प्रारब्ध जर देवाला बदलता आलं असतं तर तुम्हाला आणि मला पाय द्यायचे आपल्या हातात आहेत का डॉक्टर साहेब? चला, हात काय उत्तर, मी खोटं बोलतोय असं होणार नाही. लेकरू सुंदर व्हावं का दिव्यांग व्हावं का कमकुवत व्हावं हे कोणाच्या हातात आहे का डॉक्टर साहेब? नाही नाही. बरं, कोणती औषधं दिल्यावर लेकरू सुंदर होतंय? असंही नाही, असंही नाही, असंही नाही, असं नाही. हे सगळं कोणाच्या हातात आहे प्रसाद? त्याच्या. आपल्याला जन्माला आल्यावर किती भारीचे बुटं घालायचेत हे सोडून द्या, बुटं घालण्यासाठी पायच द्यायचेत का नाही द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ते 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचा. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. आणि वनवासात पायात सँडल होती का? बुट? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे बा, किती गळ्यात दागिने ठवाचेत पप्याच्या बापानं आणलेले. आणि खताडाला ब्याला अडचण आल्यावर पुन्हा बँकेत कोण्या दिवशी कोचायचे. हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. योग घडला सीता देवी, 6 महिने 26 दिवस पैशाची मालकीन राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. तिला तिचं प्रारब्ध का नाही बदलतात? चला, ज्याची एक चौकटीतल्या 13-12 खासदार होता येते, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. गुणिले बापू 7 कोटी चौकटी, बाकी भेताडाचं सोनं सांगत नाही, इतका श्रीमंत. करमे रावण क्षय पावला. अहो, 50-60 हजार पगार ज्या बाईच्या पोरायला आहे ती बाई गल्लीत म्हणती, बाई माझ्यासारखं कोणी काय देवांनो सुख केलं बाई, माझ्या बाब्याला 72,000 पगार आहे, तिला माहीतच नाही महिन्याला 71,000ची पेतोय. ते खात्यावरले काढता येत नाही म्हणून 1,000 ठोतोय. तर शेजारणील बोलू दे ना, बऱ्याच असे बोट लांबू लांबू डोळे फोडे काय बायाची तिने. इतकी बाई बहादर, इतकी बाई. दशरथाला किती पोरं? ज्याच्या कृपेशिवाय सूर्य नाही. तुझी या सक्तीने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय ताकद आहे महाराज. देखवी ऐकवी, सगळी सगळी ताकद सगळी त्याच्यात आहे. किती मोठी सत्ता. असा एक पुत्र भगवान विष्णू, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे लखनलाल, वैराग्याचं टोक आहे भरत, आलेला कारभार सासुरवासनी सारखा सांभाळावा शत्रुघ्न. 4 पुत्र राया दशरथा 4 कर्मे दशरथ योगे मेला. मग ज्याचा मुलगा जगाचा बाप आहे, जगाच्या बापाचा बाप दशरथ राजा, नाही कर्म बदलता आलं. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, नाही लक्ष्मीला प्रारब्ध बदलता आलं. विश्वाचा कारभार चालवतोय, नाही प्रारब्ध बदलता आलं. ज्याच्या प्रधानांचा मळी दिल्यावर यमाचं धोतर सुटतंय, इतका राजा बहादर, नाही प्रारब्ध बदलता आलं. शिवजींनी सांगितलं आम्हाला प्रारब्ध बदलता येत नाही. देवा असाच मरल मी? नाही. महाराष्ट्रात वैद्य आणि काशीहून वाराणसीहून महाराष्ट्रात जयदेवाल पाटील. काय वानवातानं पुरेवानी, सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायच्या प्रमाण. हो, वाटून वाटून महाराष्ट्रात वैद्य म्हणले. महाराष्ट्रात आळंदी आणि देहूच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे केंदूर पाबळ. आणि या गावात तुमचा आजार दुरुस्त करणारा एक वैद्य. जा तिथं.
काशीहून पायी 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 जयदेव आले केंदूरला. आल्याबरोबर गावात विचार, केंदूर ग्राम? हो, या गावाचं नाव केंदूर आहे. वा. इथे वैद्यराज कान्होराज महाराज राहतात. तर जिथं पिकत का तिथं इकत नसतं. हो. ज्या परिसरातला महाराज आहे त्या परिसरात जर त्याला लोक जमत असतील तर त्यांना समजायचं आपलं बरं चाललंय. हो. नाही तर ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बरं आहे बाळूचं, कोण्या वार्डात टाका निवडून येतो, पहिलं द्या शेवटचं द्या. विडाला विडाला लांब तर कोणालाही मानीन बंडू बा, कोणी बी आपल्यानं मानलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जी बाई नवऱ्याची कदर करते का तिला त्यालाच शेजारीन रावसाहेब म्हणती. बायको म्हणे तासन चालला थोत्तर घेऊन, यादी घरीची सरली, साखऱ्याच्या डब्याला इस्तू लागलाय, महिना झाला डाळ टिकला लावायला नाही. हो. चिमण्याला फेकायला तांदूळ नाही कपाळाला लावायला, आणि चालला पिशवी हालीत थोत्तर घेऊन. अशी जर बायको म्हणत असल नवऱ्याला, पप्याच्या बापाला, तर शेजारीन म्हणते का अण्णासाहेब तिच्या गोळ्या संपल्यात वय. आपल्यान कदर करावं लागते आपल्यान. चला, एवढा मोठा महात्मा पण मस्तडे लोक हसले. वैद्यराज? आमच्या इथं वैद्यराज नाहीत, नुसते कान्होराज आहेत. ते बसलेले 2-3 लेकरं सांभाळू लागले. तर जयदेवाला वाटलं हे लेकरं सांभाळणार, मग काय नीट करीन, काय करीन काय करीन. काही लोकायला असं मला धोत्राव एक जण गबळ्यावानी समजू लागला. हो. हे कुठले येतं म्हणलं, असू दे तुला काय करायचं, असू दे कुठले बी. हो. ते पॅन्टन, ते कटचं शर्टन, 3 जरसं का असं तसं, ते मोबाईल खापख्या भिताडावानी, ते 3-3 बाऱ्या. आणि माझ्याजवळ असा गरीब मोबाईल, पण मा पतिव्रता मोबाईल आहे. हो. याच्यात गरजा येत नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचं काय खरंय, तुम्ही इमानदारीनं बायकोकडे लॉक काढून मोबाईल द्या. हा. तेव्हा तुम्ही किती चांगले आहेत आणि किती गदळ आहेत ते पप्याच्या माईला कळन. हो. मग जाऊ द्या बरं कोणाकडे बी. काय होत त्याला, विठाला विठाला अंगुठा लावल्याशिवाय उघडत नाही. तू चोट्टायचं म्हणून कुलूप लावलं. तो कुलूप लावू नको ना, नाही कोट टाकल्याशिवाय उघडतच नाही. टाकू नको सोमळ्या कोड. दिन पप्याच्या माईज त्या बी अशा जेड्या, आमच्या मालकाच्या मोबाईलला कुलूप आहे, तू यामुळं टाकलंय. विठाला विठाला हे भोळ शेंदाडू ना भोळ शेंदाडू रगील दोड्यावानी असते. कौरक ज्वारी पाडू नका, पिकच ना. लय झालं तर हिशोबात आल्या उसऱ्या करता येतात, उसऱ्या. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही, तुम्ही उगच हसा. हे 2दा हसत आहेत, पुढचं हसल्यावर एकदा, कशासाठी हसलं कळाल्यावर 2दा. विडाला विडाला सांगू लागलो. ते साध धोत्रावाल्याला साध समजित. कंडक्टरला मी 50ची नोट दिली, तेव्हा एसटीन फिरत होतो. लय दिवसपासून फिरतो मी. म्हणलं 2 तिकीट द्या, 7.5 रुपये तिकीट, 15 रुपये तिकिटाचे झाले. किती उरले प्रसाद? 35 का? कंडक्टर म्हणला, कळतं का हो मामा तुम्हाला? आणि तो होय मामा व्हायचं नव्हतंच ना, पण ते धोत्रामुळं मला मामा म्हणलं. धोत्रामुळं म्हणलं मामा. ते काय कळतं तुम्हाला मामा? मी म्हणलं काय नाही साहेब, 50 रुपये आहेत. चिल्लर द्या चिल्लर द्या. काय करा, माझ्या सोबत एक पोरग होता, असं जीनची पॅन्ट तेव्हा नेमकीच निघली होती. हो. फिटिंगची पॅन्ट जीनची त्या नेमक्यात निघल्या होत्या तेव्हा पॅन्ट. आणि नवीच घेतलेला ड्रेस, आणि ते माझ्या संग आलं. मी म्हणलं भया हे काढ बरं तिकीट. साहेब 2 तिकीट द्या.
बर बर भया उतरल्यावर चिल्लर देतो हा त्याला भया आणि भया मग थैली घ्यायला काय आगावच काम जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला कलेक्टरची कॅसेट गुंडाळली कुठं बसावं काय मेळ कळत हो पाहन यो बाया वा कवडीची अक्कल नाहीत आगाव घ्यायची नाही बाबा तू हे बी भया माया संघ आलाय ना पण आता हे मला इकत घेईन असं आहे योगा लहान आहे का विठाला विठाला दिलं ना बापू तिकीट खाली उतरले होते भया चालला पसले हे म्हणलं मुकडे बस शिप्रोटा वाय सर कुठलं वाय सर कळत ना तुम्हाला पाना ढिला झाल्यावर लावायचं नट खोल तू वाय सरत लावते ना ही पाचर आणि ती पाचर चालली ती पहिले रे हसगप चिप मी गेलो म्हणलं साहेब 35 तुम्हाला 50 वापस दिले ना मी आणला 50 दिले पण मी तेच तुम्हाला दिले तुम्ही केव्हा दिले भयान दिले हा भयान दिले हो मग त्याला देतो ना मी आणलं भया पिशी घ्यायलाय मी कंडक्टर असं पाहत होता मी काय नाही म्हणलो आता नोकरीला माणूस आपण 7वी शिकलेलं कशाला उगा येड्यावानी करायचं मी म्हणलं साहेब पण धोत्रावाल्याला जरा इज्जत द्यायचा नाही आम्ही तुम्हाला काय म्हणलो नाही म्हणलं पॅन्टीवाल्याला चिल्लर द्यायला आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळतं का मला कळतं का म्हणतो हे रे सुंबळ्या हा तुझी अक्कल कुठं नदीला गेली का रे पानछटा तुझ्या डबक्यात जितक्या नोटा आहेत त्या नोटावर म्हाताऱ्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही हे जरा ध्यानात ठेव ना धोत्रावाल्याचं नोट चित्र असल्याशिवाय नोट चलती का भारताची आपल्या कंडक्टर म्हणला माफ करा मापन गिफ्ट काय नाही म्हणलं याच्यानंतर धोत्रावाल्या येड्यावानी कर जाऊ नको मला असा कंडक्टर भेटलाच नाही पण मी येरी सांगायला लागलो विठाला 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 टिकल्यावाल्या पॅन्टीवाले धोत्रावाल्या येड्यावानी समजायले धोत्रावाल्या येड्यावानी समजायले धोत्रावाल्यानं फक्त सणाच्या दिवशीच भजे खाल्ले बापू धोत्रावाल्यानं बाजाराच्या दिवशी 50ची नोट काढून द्यायची खडे मीठ तेल गुळ साखर भाजीपाला इकत आणत नव्हते धोत्रावाले लिंबाखाली मिरच्या लाईत होते बांधाच्या कडीला भेंडर लावायचे 10-5 कापसाच्या तुटीवर गवारीच्या शेंगा लावायचे गवार लावायचे ह आता 90 एकर जमीन आणि भाजीपाला 900 रुपयाचा आणला हाणायला पाहिजे तुला हो म्हातारे साधे नव्हते म्हणून आपल्याला प्रॉपर्ट्या कमी लिहा ह्या म्हाताऱ्याने जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटार उपसायला जावं लागलं असतं कशा हसत्यात बघा टिकल्यावाल्या सासू आवडत नाही सासरा आवडत नाही त्याची संपत्ती आवडती का झोपीत भिताड पडन जागच्या जाग्यावर चुरडून मरशील हिसकून घेती सासूची सासऱ्याची प्रॉपर्टी आणि मालकाल म्हणती हे नग धोनच तोंडन खिचडीन बोंड हा द्वारकाबाई वचाबाई वा बाई मंजुळा विठाला विठाला इथल्या नाही सांगायलो आमच्याकडच्या तिकडे गेल्यावर ह्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून आणू दुसऱ्या हा आपल्याचा आदर करायचा काय सांगू लागलो वैद्यराज कानोराज तेच म्हणले लेकरू लय लोकायला असं साधं सुद्धा वाटतं ते लेकरू सांभाळायला ते साधंच वाटलं ते म्हणला विश्वनाथ मला बोलते त्यानं महाकुष्ट दूर नाही केला आणि हे नातू घेऊन बसलेलं काय नीट करेल जवळ आले कानोराज आपण जीवनीच आहे जयदेवाचं सगळं शरीर कुष्ट पण डॉक्टर साहेब पगडी होती तिकडची पगडी रेशमी कापड गिपड थाट वैभव असं पद्धतशीर कानोराजांच्या लक्षात आलं आजारी असू द्या पण तेजस्वी श्रद्धेचं तेज असते भक्तीचं तेज असते कर्तव्याचं तेज असते हो निष्ठेचं तेज असते नाविन्य असतं नाविन्य हो प्रणाम केला कोण आपण मी जयदेव आहे वा 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 आपला जय जयकार असो काय कानोराज महाराष्ट्रातले वारकरी
आपल्या महाराष्ट्रातले वारकरी. मला विश्वनाथाने पाठवलंय. काशी विश्वनाथानी? होय होय. काय काम आहे? तुमच्याकडे कुष्ठ दूर करण्यासाठी पाठवलं. डोळेच भरून आले. अरे विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घ्यावी. लोटांगणच घातलं. लोटांगण घालीत घालीत जयदेवाकडे गेले आणि शेवटचं लोटांगण जयदेवाच्या पायावर घातलं. तर जयदेवाच्या पायाची घाण रक्त पू कान्होराजाच्या कपाळाला चिटकलं. त्यावेळेला आजार नीट करील का न करील हे सोडून द्या, पण महाराष्ट्रातला वारकरी पाया पडतो इतकं जयदेवाला कळालं. आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आपल्या संप्रदायाचा तो नियम आहे. ती आचारसंहिता आपली. दर्शन घेतले. वा बघ, विश्वनाथाने माझं नाव सांगितलंय. होय. बसा इथं. पाठ टाकला बसायला. पाठ पाठ. तो पाठ बावनिया चंदनाचा होता. मी चंदन फक्त पुराणात वाचिलं. मलया निळू चंदन, बावनिया चंदन, रक्तचंदन पाहिलं. माग पेपरवर बी नाव होतं. ज्याच्या शेतातून समृद्धी रोड गेला त्याच्या शेतात रक्तचंदनाचं झाड सापडलं. त्याला 1.25 कोटी रुपये आले. आणि तेच म्हणला मी हे तोडून शेळायला टाकीत होतो. त्याला माहीतच नव्हतं हे इतकं भारीचं झाड आहे म्हणून. काय त्याला त्या दिवशी माहीत झालं. बावनिया चंदन कशाला म्हणायचं? डॉक्टर साहेब 100च्या पुढे ताप गेली तर तुम्ही पण सलाईन देत नाहीत. ओल्या कपड्यानं कपाळ पुसा, अंग पुसा देत नाही ते. कारण त्यांना माहिती आहे काही दिलं तो दुसरा. कारण डॉक्टर आहेत ते. त्याची ताप जितकी कमी करता येईल तितकी कमी करायची आणि मग औषधोपचार करायचा. पण ताप तर सोडून द्या डॉक्टर साहेब. खळखळ उकळलेल्या तेलात चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय. ही ज्याच्या तापली चंदन निवावी कोपुडी, तापली चंदन निवावी कोपुडी, तापली चंदन निवावी कोपुडी, तापली चंदन निवावी कोपुडी. त्रिगुण तो काढी संत संगे, त्रिगुण तो काढी संत संगे, त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर, त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर. शरीर शीतल करण्याची ताकद त्या चंदनात. याचा एक दुसरा पुरावा. तापलिया तेला बावनी चंदन, शन एक बुंद शीतल करी. वा, चांगला पुरावा दिला बुवा. मस्त. असं प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा की आळकर म्हणायची कोटीची नोट. असं म्हणल्यावर दुसरंच प्रमाण दिलं. आणि म्हणलंय बसत नाही. हे पायात बी टाकायच्या कामी नाही. बसलं पाहिजे असं द्यायचं. विठाला 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 अशा चंदनाचा पाठ बसायला टाकला. खम 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 सुगंध त्याचा. बसलं त्याच्यावर. कारण त्या चंदनाच्या पाटावर बसल्याबरोबर पायात त्या लाकडाचा प्रादुर्भाव, त्या लाकडातली शक्ती. बैठकीत बसल्यावर पंखा लावायचं काम नाही. गरमलं नाही, हिवं वाजलं नाही. इथं तर आवडले कान सगळ्यांनी पक्के आहे का नाही. इथं हिव वाजणार का नाही? बैठकीत वाजलं हिव. आपल्याला त्या लाकडात ताकद असते. फार शक्ती त्या लाकडात. तर बावनिया चंदनात किती ताकद असेल. बशिलं त्याच्यावर
आणि सांगितलं बुवा नाव होतं जयदेव, भगवान शिवशंकराचे उपासक. मी पाणी टाकतो, सगळं अंग भिजलं पाहिजे. पण आता शिवजीनं ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं त्याच्यावर विश्वास असावा का नाही. पण आली शंका, झाली एवढी लिंबा एवढी गाठ, शंकेचं गंडल. डॉक्टर साहेब जयदेव म्हणले सगळं अंग भिजू देतो, पण जरासं भिजूच देत नाही. असा हात दाबून धरला पोटापाशी, बंडोबा इथं दाबून धरला. आणि कान्होराजांनी पाणी टाकलं, हिर होती त्याच्यावर टाकलं पाणी. हो भिजलं का अंग? हो. कान्होराजाला कळत होतं यानं दाबलंय, पण मोठी माणसं कशाला बोलतील, मोठी मोठी असतात ते, नादी लागत नसतात कोणाच्या, मोठे मोठे असतात. तुम्ही अजून बी बघा, बऱ्याच लोक म्हणतात मी त्याला वचवच मी लय बोललो, पण त्यानं डोळा उचलून नाही पाहिला. ते याच्या करतात नाही पाहिला, तू या कशाला नादी लागल. एक जण म्हणला आपला हातच कोणी धरीत नाही, तो भर काय, तो हात धरून त्याचा अंग भरीन का, तो कशाला येडा आहे का, त्याच्या गोळ्यात संपल्यात का. हा, हत्तीच्या डोसक्यावर चिमणी बसली बापू, चिमणी बसली हत्तीच्या डोसक्यावर. आणि चिमणी बसली हत्ती असा चालला, तर त्या हत्तीला गुदगुल्या तरी होत असते का तिच्या पायानं, मला सांगा बरं, चिमणीच्या पायानं गुदगुल्या तरी होत्या का. पण पुढं गेल्या असेच 9-10 कुत्रे होते, म्हणजे न पाळलेले. लय गावात न पाळलेली कुत्रे येतं बापा बापा, वाट्यावर बसून कोणाचे धुणे धुणार. मी कुत्रे म्हणालो, कुत्रे. तुम्ही असं काय अंगावर घेऊ नका. लय लय इचकिनार काय काय करीती पातकाची धुनी, करीती पातकाची धुनी.